दोष मनान आणि तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव वेचिते वचन जेणे राहे समाधान तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव समचरण सरोजम सांद्र नीलामुदाभम जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवल हसं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची पादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार पादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोन यता जयाचे नियंगवे शब्दसृष्टी आठवे सारस्वतागवे जिवेशी वर्णानामृतसंगाणाम रसानां छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायकं वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकररूपिणा यमाश्रिता हि वक्रोपि चंद्र सर्वत्र वंदे ते श्री सीताराम गुणग्राम पुण्यारण्य बिहारिणो वंदे विशुद्ध विज्ञान कवीश्वरः कपीश्वरो अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुदिक प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवर्णिनयनं वंदे मुकुन्दप्रियं भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं भावे गावे गीत शुद्ध करोण्या चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव अत्यंत पवित्र पावन मंगल आणि प्रासादिक असणाऱ्या भगवान नागेश्वराच्या पवित्र प्रांगणात नैमित्तिक असणारी हरिकीर्तनाची सेवा ज्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होत आहे त्या सेवेचं निमित्त आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की जो परिवार अखंड नागेश्वराच्या सेवेमध्ये पिढ्यानपिढ्या लीन आहेत अशी नागेश्वरावर ज्या परिवाराची भक्ती आहे असा हा मिसाळ परिवार या परिवारातील पूज्य मातोश्री कैलासवासी लीलाबाई कारभारी मिसाळ आणि समस्त मिसाळ परिवार या परिवाराच्या या पूज्य मातोश्रीचं पवित्र पुण्यस्मरण आजच्या या मंगलदिनी भगवान नागेश्वराच्या या दरबारामध्ये आपण सगळे करीत असताना या सेवेकरता उपस्थित असलेले आमचे सर्व भजनी टाळकरी गुणीजन गायक वादक वृंद संस्थेचे सगळे छोटे छोटे बालगोपाळ विद्यार्थी मंडळी दोन्ही मृदंगाचार्य आपण सर्व गायनाचार्य मंडळी आकाश महाराज अक्षय महाराज दुसरे आकाश महाराज त्याचबरोबर आदरणीय अंकुश महाराज मृदंगाचार्य आमचे सोपान महाराज आणि आपण सगळी ज्येष्ठ मंडळी समोर बसलेले सर्व ज्येष्ठ मंडळी आंदरसुलकर ग्रामस्थ मंडळी ज्येष्ठ नागरिक मिसाळ परिवारातील सर्व पारिवारिक जन व त्या परिवाराची सर्व नातेवाईक पाहुणे मंडळी या सर्वांच्या समुदायामध्ये त्यांच्या मातोश्रीचं पुण्यस्मरण या ठिकाणी करतात श्री शिवकुमार कारभारी मिसाळ व त्यांचे पुतणे आहे साहेबराव काशीनाथ मिसाळ त्याचबरोबर गणपत काशीनाथ मिसाळ पुतणे अरुण दिगंबर मिसाळ त्यांची कन्या सौ राधाबाई राजेंद्र झालटे वलटे
राधा राजेंद्र ओलटे, त्याचबरोबर त्यांचे नातू श्री शंकर भगवान मिसाळ व चिरंजीव मयूर शिवकुमार मिसाळ, हा त्यांचा कन्या, पुत्र, पुतणी, नातू, मुलं असा हा संपूर्ण परिवार आहे. या परिवाराने आपल्या मातेला गमावलेला आहे. 1 वर्षाचा काळ झालेला आहे. पण खरं म्हणजे आपला हा मानवतेचा धर्म आहे आणि कृतज्ञता हा जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे. कृतज्ञता म्हणजे काय? आपल्यावर ज्यांचे ज्यांचे जगात उपकार आहे त्या उपकाराविषयी जाणीव ठेवणं, याला कृतज्ञता असं म्हणतात. विठ्ठल 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 हो, जगामध्ये कृतज्ञतेसारखं पुण्य नाही आणि जगामध्ये कृतघ्नतेसारखं पाप नाही. शब्द दोन्ही सारखेच आहे. कृतज्ञता आणि कृतघ्नता. घ्नहंती म्हणजे हनन करणे, एखाद्याच्या केलेल्या उपकाराचं हनन करणं म्हणजे त्या उपकाराला विसरून जाणं. आणि कृतज्ञता ज्ञातृत्व म्हणजे त्याची जाणीव ठेवणं. म्हणून विसरून जाणं या कार्यक्रमाकरता आलेल्या मान्यवर मंडळीमध्ये सन्माननीय श्री महेंद्र शेठ या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी येतच असतात. माझ्या मते मी जिथं जिथं कार्यक्रमाला असतो तिथं न चुकता सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये ते जरूर आपल्या हाजरी लावतात. कारण माणसाने सुखदुःखाच्या प्रसंगात सोबत असलं पाहिजे, कारण हा संसार आहे. कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. कोई जीता हंस हंस कर, कोई रो रो कर जीता. काही माणसं हसत हसत जगतात, काही माणसं रडत रडत जगतात. खरं म्हणजे संसार त्याचं नाव आहे की इथं 1000 प्रसंग रडण्याचे आणि थोडे प्रसंग हसण्याचे. पण हसण्याचे कमी प्रसंग असून सुद्धा काही माणसं जास्त हसत राहतात. आणि संसारामध्ये सगळ्यात मोठ्या रोगाची दवाई जर का असेल तर माणसाने हसायला शिकलं पाहिजे. तो एक हिंदी कवी म्हणला, सब रोगों की दवाई हसना शिको प्यारे भाई. नाही का? सगळ्या रोगाची दवाई म्हणजे औषध काय आहे तर माणसाने हसत राहायचं. जसं आपल्याला फोटो काढत असताना तो कॅमेरावाला सांगत असतो ना, थोडा हसा. काय सांगत असतो? हसा. याचं कारण आहे संसार हा रडकाच आहे बरं का. संसार हा रडकाच आहे, पण तो रडका असला तरी त्याच्यामध्ये प्रसन्न राहण्याची कला आमच्या साधू संतांनी आम्हाला शिकवलेली आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, न जाने संसार मृतमय की विषमय, न जाने संसार विषमय की मृतमय. आचार्य म्हटले हा संसार अमृतमय आहे का हा संसार विषमय आहे, अजून याचं गणितच कळलं नाही. याला चांगलं म्हणावं तर हा खूप दुःखही देतो आणि याला वाईट म्हणावं तर याच्यात राहताना आनंदही वाटतो. न जाने संसार विषमय की मृतमय. हे जग आहे, याला तुम्ही वाईटही म्हणू शकत नाही, याला चांगलंही म्हणू शकत नाही. इथं आल्यानंतर तुम्ही आता या सुंदर सभेत येऊन बसला तर इथं नागेश्वर भगवंताचं मंदिर आहे का नाही? देवाचं दर्शन केल्यावर प्रसन्नता वाटते. माणसं भावनेने देवाचं दर्शन करतात. कोणी फुलं घेऊन निघालेलं आहे, कोणी महादेवाला जल घेऊन निघालेलं आहे, कोणी महादेवाचा अभिषेक करतो, कोणी मंत्राचा उच्चार करतो, कोणी तिथं एखादा विधी साजरा करतो. लगेच इकडं आला की पाठीमागच्या बाजूला कीर्तन चालू आहे, कोणीतरी कीर्तन सांगतात. बाकीचे छोटे छोटे बाल गोपाळ बघा नाही, सुंदर सगळे मुलं टाळ घेऊन उभं राहिल्यावर किती सुंदर वाटतं नाही का? हे सगळे मुलं या वयामध्येच कौमार आचरेत प्राज्ञा धर्माण भागवतान इह, कुमार अवस्थेमध्ये हे छोटे छोटे मुलं सुंदर टाळ वाजवतात. एकजण कोणीतरी महाराज संतांच्या अभंगाचं चिंतन करतात. समोर बसून सगळे माणसं स्त्री पुरुष एकत्र बसून त्या देवाचं चिंतन ऐकतात.
मला सांगा संसार चांगला आहे का नाही? अहो हे सगळं वातावरण पाहिल्यावर चांगलंच आहे ना, पण इथून माणूस थोड्या अंतरावर गेला तर काही माणसं 2-3 बाटल्यामध्ये ठेवल्यानं अड्डा करूनच बसली होती. एकाने ग्लासात ओतली, एकाने त्याच्यात पाणी ओतलं आणि ते पित होते. तो म्हणला आत्ता नागेश्वरला गेलो तेव्हा काय चांगलं वातावरण होतं, आणि आत्ता 10 मिनिटापूर्वी इकडं आलो तर किती वातावरण खराब झालं नाही का? व्यसने नवा कलहे नवा, कोणीतरी भांडताने दिसला, पुढं गेला तर कुणाचा तरी वाढदिवस दिसला, सगळी माणसं एकत्र झालेले आहेत, केक कापतात, फटाके फोडतात, पेढे वाटतात, आणि पुढं गेला तर कोणाचं तरी राम बोलो भाई राम, कुणाची तरी प्रेतयात्रा चाललेली दिसते. अहो सारखं आलटून पालटून दृश्य ज्याच्यात दिसतं ना त्याचंच नाव संसार आहे. अजून या संसाराला न जाणे संसार मृतमय की विषमय, हा संसार अमृतमय आहे का विषमय? क्वचित वीणा वाद्य, क्वचित दपी मत्त सुरा कलह, काही ठिकाणी सुंदर गायन चाललं, भजन चाललं, देवाचा नामजप चालला, मंत्र उच्चार चालला, आणि क्वचिदपी सुरा मत्त कलह, काही माणसं दारू पिऊन शिव्या देताना दिसले. या संसारात एका बाजूला पाहिलं तर सुंदर दृश्य आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर असे दृश्य आहे. म्हणून अजून समज में कुछ नहीं आता, ये दुनिया क्या है. ते कनकेश्वरी माता म्हणून एक गुजराती साधू आहे, त्या कनकेश्वरी माता म्हणल्या न जाने या संसारामध्ये समज में कुछ नहीं आता, ये दुनिया क्या है. ही दुनिया सुद्धा एक विचित्र अशी अद्भुत आहे की इथं समजतच नाही की इथं चाललं काय. या जगात वाईट चाललं का तेही समजत नाही, आणि जगात चांगलं चाललं का तेही समजत नाही. खरं म्हणजे चांगलं आणि वाईट ज्याच्यात असतं त्यालाच जग म्हणतात. विठ्ठल 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 आणि म्हणून साधू संत शहाणे माणसं या जगात आल्यानंतर जगाचा अंदाज करतात, जगाचा अनुभव घेतात, जगाचं अनुमान करतात, आणि अंदाज अनुभव घेऊन जगाचं अनुमान करून या जगामध्ये सुख दुःखाला ते सारखं मानतात. हे व्याख्यानाला सोपं आहे, कीर्तनात सांगायला सोपं आहे. सुख सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा प्रेमाचा कल्लोळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोचे हरी रंगनाचे, रंग जगी तोचे हरी रंगनाचे, धन्य जगी तोचे हरी रंगनाचे, धन्य जगे तोची हरी रंगनाचे. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. सुख दुःख समान. काही माणसं इथं बसलेले जर तुम्ही लक्ष देऊन ऐकत असले तर तुम्ही मोठा आक्षेप करू शकता, महाराज सुख आणि दुःख सारखे कसे असू शकतात, दुःख आणि सुख विरोधी असू शकतात, असं होऊ शकतं. सुखाचं दुःख विरोधी असू शकतं का सारखं समान असू शकतं? आपल्या दृष्टीने सुख दुःख हे एकमेकाचे विरोधी धर्म आहे, पण हे विरोधी धर्म असले तरी साधू पुरुषांच्या दृष्टीमध्ये ते दोन्ही एकमेकाचे विरोधी धर्म नाही, दोन्ही समानच आहे. साधू सुखाला सुखच मानित नाही आणि साधू दुःखालाही दुःख मानत नाही. सुख दुःखाच्या पलीकडे एक अवस्था आहे आणि त्या अवस्थेचं नाव आहे आनंद अवस्था, आणि साधू नेहमी त्या आनंद अवस्थेत गेलेले आहेत. मला वाटतं आम्ही दुःख करायचं नाही ठरवलं तरी दुःख आमची पाठ सोडित नाही. आम्ही रात्री झोपताना ठरवलेलं होतं उद्या दिवसभर आनंदीच राहायचं, अजिबात दुःख करायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही.
सोपा शब्द. काय करायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आपल्या सगळ्याच्या परिचयाचा शब्द. चिंता अजिबात करायची नाही. पण असं म्हणलं तरी सकाळी उठल्यापासूनच ती चिंता आपल्या पाठीमागं लागलेली आहे. खरं म्हणजे दोन गोष्टी सारख्याच आहे. एकीचं नाव आहे चित्ता, एकीचं नाव आहे चिंता. चिता आणि चिंता दोन्हीमध्ये काय फरक आहे? त्या चिता शब्दावर अनुस्वार दिला का झाली चिंता. आहे चिता, अनुस्वार दिला तर चिंता. बिंदू मात्रेन विशेषता. चिंता चिता समख्याता, बिंदू मात्रेन विशेषता. फक्त एका टिंबाचाच फरक आहे, चिता आणि चिंता. पण काय करते, मेल्यानंतर जाळते तिला चित्ता म्हणतात, आणि जिवंत जाळत असते तिला चिंता म्हणतात. मला सांगा, दोन्हीतली कोणती परवडली? चिता परवडली का चिंता? मेल्यावर एकदाच जाळते ती चिता परवडली, पण जी आयुष्यभर चालत राहते ना, ती चिंता आयुष्यात परवडली नाही. पण काय सांगावं, चिंता कोणाची पाठ सोडित नाही. फक्त सगळे माणसं एकमेकाला धीर देत असतात. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका. डॉक्टरला विचारलं का, डॉक्टर साहेब काय दुखतं यांचं? डॉक्टर म्हणले त्यांचा आजार कमी आहे, ते टेन्शन जास्त घेतात. मग डॉक्टरही सल्ला देतो की तुम्ही औषध घेत जा, पण टेन्शन घेत जाऊ नका. तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. जो डॉक्टर सांगतो ना पेशंटला टेन्शन घेऊ नका, तो डॉक्टरसुद्धा फुल टेन्शनमध्ये असतो. या जगात असा कोण माणूस आहे की ज्याच्या पाठीमागं टेन्शन नाही, चिंता नाही? तर त्या चिंतेने या जगाची पाठ पुरवलेली आहेत, या जगातला प्रत्येक माणूस. पण संत नावाचा जो एक घटक आहे, जो एक वर्ग आहे, तो या जगामध्ये या गोष्टीपेक्षा वेगळा आहे. या जगामध्ये संताचं काय विशेष आहे? खरं म्हणजे ज्याच्या जीवनात चिंताच नाही त्याचं नाव आहे संत. चाह गई चिंता नासी मनवा बेपरवाह, जाको कछु न चाहिए ओही शाहनशाह. या जगातला सम्राट कोण आहे? ज्याला चिंता नाही तो सम्राट आहे. आणि चिंता ही कोणाचीच पाठ सोडत नाही. मला सांगा, गरीब माणसाला वस्तू नसतात, पैसे नसतात म्हणून चिंता असू शकते. घर नाही, कपडे नाही, खाण्यापिण्याची वानवा आहे, त्याच्याकडे चिंता असणं स्वाभाविक आहे. ज्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, गडगंज संपत्ती पडून आहेत, ज्याचा परिवार चांगला आहे, ज्याच्याकडं समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, कुठं गेला तर त्याला मान सन्मान आहे, अशा माणसाला चिंता असायला पाहिजे का? पण माणूस जगातला जेवढा मोठा ना, त्याची चिंतासुद्धा तेवढी मोठी. सामान्य माणूस असला तर त्याला पथ्य कमी सांगतो डॉक्टर. जास्त मोठा माणूस असला तर पथ्याची यादी डॉक्टर मोठी लिहून देतो. तुम्ही साखर खाऊ नका. ज्याच्या घरात भरपूर साखर आहे त्याला खायची नाही. तुम्ही साखर खाऊ नका, तुम्ही मीठ खाऊ नका, तुम्ही तुरट खाऊ नका, तुम्ही आंबट खाऊ नका, चहा अजिबात घेऊ नका, तुम्ही अजून तिखट जास्त खाऊ नका. का एवढं पथ्य त्याला दिलेलं आहे की त्यांनी यादी काढल्यावर त्याला सकाळी प्रश्न पडतो, त्या यादीमध्ये हे खाऊ नका, ते खाऊ नका, ते खाऊ नका. फक्त एकच लिहिलेलं नसतं, माती खाऊ नका. तेवढं सोडून त्याच्यामध्ये बाकीची सगळीच यादी आलेली. बाकी जर सगळीच यादी आलेली तर त्यांनी काही माती खायची का? याचा अर्थ असा आहे की संसाराने सगळ्या वस्तू जरी माणसाला दिल्या, विषयाची उपलब्धी जरी माणसाला झाली, तरी विषयाची भोक्तृत्व शक्ती देव माणसाला देईलच, याचा नियम नाही. ज्याच्याकडे भोक्तृत्व शक्ती आहे त्याच्याकडे भोगाचा अभाव आहे, त्याला भोगच नाही, ते शक्तीला काय करतात नाही का? ज्याच्या पाठीचा मनका चांगला आहे पण ज्याच्यावर गाडीच नाही ज्याच्याकडे फिरायला, ज्याच्या पाठीचा मनका खराब झाला, डॉक्टरनं सांगितलं गाडीवर बसायचंच नाही. मनका चांगला आहे तोपर्यंत फिरायला गाडी नाही, मनका खराब झाला आता गाडी आली नाही का? जोपर्यंत पचत होतं तोपर्यंत अन्न मिळत नव्हतं, आता भरपूर मिळायला लागलं तर ते पचतच नाही. कोठे काही एक आहे एक नाही. मग सांगा, या जगामध्ये सुखी कोण माणूस आहे? समर्थाची एकच पंक्ती सांगतो, आपल्या सगळ्यांच्या पाठ आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तोची शोधोनी पाय. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया जिंदा जोगी, दुखिया घर बैरागी, ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया. या संसाराचा संबंध ज्यांना ज्यांना आला ते देव असले तरी संसाराच्या संबंधाने त्यांना दुःख झाल्याशिवाय
राहणार नाही. हा स्वभावच संसाराचा म्हणजे या जगाचा आहे. विठ्ठल 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 जाऊ दे, आपला वेळ याच्यामध्ये निघून जाईल आपण जास्त बोलत राहिलो तर. गीताकाराने एकच सूत्र आपल्याला दिलं, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. भगवान म्हणले, अर्जुना सुखाला आणि दुःखाला थोडं समतेने पाहायला शिका. दुःख येणारच आहे, फक्त मनावर घ्यायची नाही. दुःख येणारच आहे, मनावर घ्यायची नाही. आणि सुखही येणार आहेच, त्यांना फार मनावर घ्यायचं नाही. सामान्य माणसं सुख झालं तर जास्त उड्या मारतात आणि दुःख झालं तर जास्त जोरजोरात रडतात. साधू पुरुष सुख झालं तरी जास्त उड्या मारित नाही. दुःख में तडपो मत सुख में फुलो मत, प्राण जाए मगर नाम भूलो मत, मुरली वाले को मन से रिझाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. मीराबाईच्या जीवनात दुःख आले नाही का? आमच्या जनाबाईंच्या जीवनात दुःख आले नाही का? तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये दुःख आले नाहीत का? सगळ्यांच्या जीवनात दुःख आले. अहो, त्यांना तर विषाचा प्यालाच प्यावा लागला नाही का? विष का प्याला रानाजी ने भेजा, पिबत मीरा हासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची. त्याने पायामध्ये नाचतो कधी माणूस? आनंद झाल्यावर. नृत्य हे आनंदाचं प्रतीक आहे. पण मीराबाईला विषाचा प्याला दिला तरी ती नाचतच होती. विठ्ठल 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 तिची एक खास मैत्रीण होती. तिने सांगितलं, मीरा, जो प्याला तुझ्या हातामध्ये आलेला आहे ना, याच्यामध्ये देवाचं चरणामृत म्हणून तुला दिलं, पण चरणामृत नाही, त्याच्यामध्ये विष दिलेलं आहे तुला मारण्याकरता. हलाहल विष आहे. मीराबाई म्हटले, असू द्या ना. काय म्हटले मीराबाई? असू द्या. पिवत पिवत मीरा हासी. आणि त्या विषाला सुद्धा पचवण्याची ताकद देवाच्या भजनामध्ये, देवाच्या भक्तीमध्ये आहेत. खरं सांगू का, संसारामध्ये रोज विष माणूस पितोच. रोज जे दुःख भोगतो ना, ते दुःख म्हणजे संसारातलं विषच आहे. पण संसारातलं विष पचवायचं असेल ना, तर देवाचं भजन विसरू नका. रोज नागेश्वरीला या, सकाळी या, देवाचा अभिषेक करा. आमचे जानराव साहेब, आमचे पोपटराव, मगाशी आम्ही बसलो तर त्यांनी सांगितलं, ते म्हणले आमचं टायमिंग आहे, रोज संध्याकाळी आम्ही देवाचा मृत्युंजय जप करता 1 तासभराचा वेळ आम्ही इथं देतोच रोज संध्याकाळी, जर गावात असेल तर. चुकत नाही का? दिवसभर आपलं काम करा. काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान धरते चलो, अपने मन को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. आपलं काम करायचं आहे. खूप प्रमाण आहे. कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. मीराबाईला सांगितलं, मीराबाई, जो प्याला तुम्ही पितात तो विषाचा प्याला आहे. मीराबाई म्हटली, एकदा देवाच्या नावाने घेतले ना, मग ते विष असलं तरी हरकत नाही. मीराबाईने ते पिऊन टाकलं. विष पिऊन टाकल्यावर त्याच्यावर परिणाम व्हायला पाहिजे होता. विषाचा परिणाम नक्की होणार आहे, होणार नाही असं नाही. परिणाम झाला, पण तो मीराबाईवर नाही झाला. मीराबाईच्या हृदयामध्ये जो गिरीधर गोपाल होता, जो परमात्मा होता, त्याच्यावर परिणाम झाला, मीराबाईवर नाही झाला. परिणामी काय झालं? मूर्ती झाली काळी, देवाजीची मूर्ती झाली काळी, देवाचे मूर्ती झाली काळी, देवाचे मूर्ती झाली काळी. नाही त्याची बाधा झाली ती वेळी, मूर्ती झाली काळी, देवाची मूर्ती झाली काळी, देवाची. नाही त्याची बाधा झाली ती वेळी, मूर्ती झाली काळी, देवाची मूर्ती झाली
नाही त्याची बाधा झाली ती वेळी, मूर्ती झाली काळी, देवाची मूर्ती काळी पडली. आणि मीराबाईने विषपान, म्हणजे विष कोणी पिलं? बसा, विष मीराबाईने पिलं आणि मूर्ती काळी कोणाची झाली? देवाची झाली. असं आहे आपलं काम आहे, आपण देवाचं चिंतन भजन स्मरण करत राहायचं. संसाराचं काम आहे, तो सुखही देत राहणार आहे, दुःखही देत राहणार आहे. या जगामध्ये कोणतीही वस्तू चांगली आहे अथवा वाईट आहे असं आपण म्हणू शकत नाही. आत्तापर्यंत हाच विषय चालू आहे की या संसारामध्ये आल्यानंतर हा संसार चांगला आहे का संसार वाईट आहे. तर आपण ज्या शरीरात राहतो हे शरीर तरी चांगलं आहे का वाईट आहे अजून याचा निर्णय झाला नाही. शरीर वाईट म्हणवतं. शरीर माध्यम खलु धर्म साधनम, हे धर्माचं साधन आहे. या शरीराला वाईट कोण म्हणू शकतं? शरीर हे अतिशय चांगलं आहे. असे किती प्रमाण आपल्याला पाहता येतील. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावा. देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावा. देवाची होईल म्हणते ते होते तरी का चित्ती न धरावा. होईल म्हणते ते होते तरी का चित्ती न धरावा. नरदेह निदान लागले हाती. नरदेह निदान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती. देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावा. देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावा. देवते होईल म्हणते ते होते तरी का चित्ती न धरावा. होईल म्हणते ते होते तरी का चित्ती न धरावा. हो, नरदेह निधान लागले हाती. हे जे माणसाचं शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे ना, याला निधान असं म्हटलेलं आहे. निधान शब्दाचा अर्थ होतो ठेवा. ठेवा म्हणजे खूप जसा धनद्रव्याचा ठेवा असावा ना, तो एखाद्याला मिळावा, तसं आपल्याला हे शरीर प्राप्त झाला हा मोठा ठेवा आहे. बडे भाग माणूस तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथन गावा. मोठ्या भाग्याने पावला हा देह, कागद टाळी न्याय, न घडे उपाय, घडो आले. हा देह प्राप्त झालेला आहे. पण आपला विषय असा चालू आहे की प्राप्त झालेला देह चांगला आहे का वाईट आहे. हा संसार चांगला आहे का वाईट आहे. आपल्या कीर्तनाचा आजचा हाच विषय आहे की संसार चांगला, जग चांगलं का वाईट, आपलं शरीर चांगलं का वाईट. संसार चांगला म्हणावा तर भगवान म्हणले अर्जुना हे बघ, हा जो संसार आहे ना हा अत्यंत तसा भयंकरच आहे. अर्जुना येथ जरी तू अवचटे जन्मलासी, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाचे श्रवणी, कैशी सुख निद्रा अंथुरणी इंगळाची या. इंगळ कळाले ना तुम्हाला. इंगळ म्हणजे जे कोळसे असतात पेटलेले निखारे, त्याला ज्ञानेश्वरीमध्ये माऊली इंगळ म्हणतात. आणि त्या पेटलेल्या निखाऱ्यावर एका माणसाला काय व्हायचं, गरम बिशाना टाकला तरी झोप यायची नाही, नरम बिशाना टाकला तरी झोप यायची नाही, कडक बिशाना टाकून पाहिला तरी झोप यायची नाही, छतावर जाऊन झोपला तरी झोप येईना, घरात झोपून पाहिलं तरी झोप येईना, एसी चालू करून पाहिला तरी झोप येईना, एसी बंद करून पाहिला तरी झोप येईना. मला सांगा, झोप काय खाटमध्ये असते का, बिछाण्यात असते का? ती आपल्या अंगात असावी लागते. बिछाने किती बदलले तर झोप येईल असं त्याला झोपच येईना. तो मला एक काम करू, आता सगळ्यात जरा वेगळा बेड बनवू, अजूनपर्यंत लोकांकडं नाही असा. त्याने काय केलं, पेटलेले कोळसे घेतले ना असे लाल लाल खाली अंथरले आणि तो म्हणला या लाल लाल कोळशावर झोपून पाहू, मग लागली तर लागली चांगली. आणि ते लाल लाल कोळशी टाकले आणि कुशाल त्याच्यावर झोपला ना, आणि गार झोपला. खरं आहे का? पेटलेल्या कोळशावर जो झोपला तो गार झोपेलच कसा का? तो ज्याच्यावर झोपला ना ते कोळशीच पेटलेले. हे दृष्टांत ज्ञानोबरायांचं आहे. माऊली म्हणतात, कैशी सुख निद्रा अंथुरणी इंगळाची या. तुम्ही ज्या अंथुरणावर झोपलात ना ते पेटलेले इंगळ आहे, ते तुम्हाला गार झोप कशी लागू देऊ शकतात?
त्याच्यामुळे त्याच्यावर कोणी गार झोप लागणं शक्यच नाही. तसं या संसारामध्ये प्रत्येक माणूस सुखी असणं शक्यच नाही. सुखी दिसणं वेगळं, सुखी दाखवणं वेगळं आणि सुखी असणं वेगळं. विठ्ठल 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 तर काय विषय चालू आहे आपला? हा संसार चांगला आहे का संसार वाईट आहे? एकदा काय झालं, वांगे विकायला आले. वांगे दारावर विकायला आल्यानंतर आता बादशहाला कधी भाजीपाला पाहायची गरजच नाही. तो बिरबल बादशहाच्या काळातली गोष्ट सांगतो. तो बादशाह आहे, त्याला पाहिजे ती भाजी ताटात तयार असते. पण एकदा त्याने ते पाटीभर विकणारे वांगेच बादशहाच्या समोर आले. तर काळेभोर सुंदर ते वांगे त्याने पाहिले. ते पाहिल्यानंतर बादशहाला सुद्धा आनंद वाटला. तो म्हणला किती चांगलं वांगं माझ्या देशामध्ये पिकतं, एवढं चांगलं आहे. तो म्हणला आज वांग्याचीच भाजी खावी. एवढे चांगले ताजे ताजे वांगे तोडून आलेले, वांग्याची भाजी खावी, किती वांगं सुंदर आहे. त्या वांग्याबद्दल प्रशंसा करायला लागला. आणि तेवढ्यात तिथं बिरबल आला. बिरबल आल्यानंतर बादशाह म्हणला, बिरबल बघ हे वांगे किती चांगले. काय म्हणला? वांगे किती चांगले. बिरबल म्हणला, सरकार वांगे से कोई अच्छी चीज़ इस दुनिया में है ही नहीं. वांग्यापेक्षा चांगलं या जगात दुसरं काय असणार आहे. आता तो बिरबल आहे, जसा बादशाह बोलेल तसं बोलायची त्याला सवय आहे. तो म्हणला वांग्यापेक्षा चांगलं जगात आहेच काय दुसरं. हे वांगं जर भाजून खाल्लं तर याचं सुंदर भरीत तयार होतं. त्याच्यामध्ये सुंदर जर हिरवी मिरचीचा ठेचा, थोडी कोथिंबीर, थोडा कांदा भाजून असं जर त्या वांग्याच्या भरतामध्ये घातला आणि असं जर त्या वांग्याचं सुंदर भरीत बनवलं आणि त्याच्याबरोबर गरम गरम चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी जर असल्या की चांगल्या भाजलेल्या, त्याला पापुडा आलेल्या अशा भाकरी, नाहीतरी आता चुलीवरच करण्याची पाळी यायचा अंदाज दिसतो आपल्याला. त्या अशा चुलीवरच्या गरम गरम भाकरी आणि ते वांग्याचं भरीत असं सुंदर जर असेल. अजून ते वांगं त्याचे फार प्रकार आहे. त्या वांग्याला जर असं 4 भागामध्ये कापलं आणि त्याच्या अशा फोडी सगट वांग्यामध्ये त्याच्यात चांगल्यापैकी जर मसाला भरला आणि त्याचं मसाला वांगं जर केलं ना सरकार, तर मसाला वांगं जर खाल्लं तर जगात दुसरी त्याच्या इतकी स्वादिष्ट भाजीच नाही. तो म्हणला असं पुन्हा त्याला बारीक चिरून त्याची वेगळी भाजी जर करायची ठरवली तर तशी करता येते. हे सगळे प्रकार वांग्याचे आहे. म्हणून वांग्या इतकी चविष्ट, वांग्या इतका चांगला दुसरा पदार्थ नाही. शरीराकरताही वांगं चांगलं असतं. आता बिरबल सांगत गेला, बादशाह ऐकत गेला. तो म्हणला आज सगळ्या भाज्या वांग्याच्याच बनवा. संध्याकाळ स्वयंपाक चालला आणि संध्याकाळचं जेवण होतं, सगळ्या भाज्या आज वांग्याच्याच होत्या. भरीत वांग्याचं, पिवळी भाजी बनवली ती वांग्याची, काळा मसाल्याचं बनवलं ते वांगं वेगळं, आणि बादशाला बाजरीच्या भाकरी, चपात्या, भरपूर वांगं. तो साधा बेत होता. तो एवढा जेवला, तुमच्या फक्त तोंडाला पाणी येऊ देऊ नका. तो एवढा जेवला आणि पोटभर जेवल्यानंतर बादशहाने ढेकर दिला. पण काय झालं, भाजी जर चांगली असली तर 2 घास माणूस थोडे जास्तीचे खाल्ल्याशिवाय राहत नाही. बादशाहकडून जेवण थोडं जास्तीचं झालं आणि जेवण झाल्यामुळं रात्री बाकीची लोक तर झोपले, पण या पठ्ठ्याला झोपच येईना. हा रात्री परेशान झाला. 1-2-3 तास गेले आणि याच्या पोटात गडबड व्हायला लागली. वांगं खूपच खाल्लं ना, पोटात गडबड व्हायला लागली, कळा यायला लागल्या. रात्रभर झोप आली नाही. सकाळ होण्याची वाट पाहत होता. आता काय केलं पाहिजे? डॉक्टरला उठावं का, कोणाला आवाज द्यावा का? मग तो म्हणला चला रात्र अशीच काढूया. त्याने रात्र तशीच काढली तळमळत. वांगं जास्त खाल्ल्याचा परिणाम. आणि सकाळी दरबारात, पण त्याला त्या वांग्यापेक्षा बिरबलाचा जास्त राग आला. कोणाला? बादशाला. तो म्हणले काय लबाड माणूस आहे. हाच सांगत होता की वांग्या इतका चांगला पदार्थ कोणताच नाही, पण माझा असा अनुभव आहे की वांग्या इतका बेकार पदार्थ दुसरा कोणताच नाही. मग वांगं चांगलं आहे हे खरं का वांगं बेकार आहे हे खरं? मग सकाळी बिरबल आला. आल्यावर विचारलं, बिरबला खरं सांग, वांगं चांगला पदार्थ आहे का वाईट पदार्थ आहे? बिरबल म्हणला यांचे हाल झालेले दिसतात रात्री. तो बिरबल आहे, त्याला सगळं कळतं, अंदाजच त्याचा पक्का आहे. तो म्हणला यांनी वांगं जास्तीचं खाल्लेलं दिसतं, रात्रीचे हाल झालेले दिसतात, रात्रभर झोपलेलं दिसत नाही, डोळ्यावरून आणि चेहऱ्यावरूनच लक्षात आलं. तो म्हणला, बिरबलाला बादशाहने विचारलं, खरं सांग बिरबल, बैंगन अच्छी चीज़ है या बुरी चीज़ है?
बिरबल म्हणला बैंगन जैसी बुरी चीज इस दुनिया में दूसरी कोई है ही नहीं. बादशाह म्हणला काय लबाड आहे, काल म्हणत होता बैंगन जैसी अच्छी चीज इस दुनिया में है ही नहीं, आता म्हणतो बैंगन जैसी कोई बुरी चीज आहे नाही. तो म्हणला खरं सांग, वांग चांगलं आहे हे तुझं म्हणणं खरं का वांग वाईट आहे हे तुझं म्हणणं खरं? बिरबल म्हणला मी तुमचा नोकर आहे का वांग्याचा नोकर आहे? तुम्हाला चांगलं वाटलं तर मी चांगलं म्हणणार आणि तुम्हाला वाईट वाटलं तर मी वाईट म्हणणार. नोकराचं एवढंच काम असतं, मालकाला चांगलं वाटेल तेवढं बोलत राहायचं. तुम्हाला काल वांग चांगलं वाटलं मी चांगलं म्हटलो, तुम्हाला रात्रीतून वांग्याने त्रास दिला मी सकाळी वाईट म्हणलो, कारण मी नोकर तुमचा आहे वांग्याचा नाही. त्याच्यामुळे ठाकूर सोहाती अशी त्याला बात म्हणतात. मग त्याने सांगितलं सरकार, वांग्याचंच नाही तर या जगातली कोणतीही वस्तू चांगली नसते आणि या जगातली कोणतीही वस्तू वाईट नसते. त्या वस्तूचा उपभोग करणारा माणूस शहाणपणाने त्या वस्तूचं सेवन कसा करतो त्याच्यावरून त्या वस्तूचं चांगलं आणि वाईट पण समजतं. चाकू आहे, तो चाकू जर एखाद्या दरोडेखोराच्या हातात गेला तर एखाद्याची हत्या करेल आणि तोच चाकू जर डॉक्टरच्या हातात गेला तर तो त्या चाकूने एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करून त्याला जीवदान देईल. एकाला चाकूने जीवदान दिलं आणि एकाची चाकूने हत्या केली. मला सांगा चाकू चांगला आहे का चाकू वाईट आहे? याचं उत्तर आहे चाकू चांगलाही नाही, चाकू वाईटही नाही. त्याचा उपयोग आम्ही कसं करतो त्याच्यावर अवलंबून आहे. तसं मनुष्याचं शरीर चांगलं आहे का असं जर म्हणाल तर शरीरा इतकं चांगलं या जगात दुसरं काहीच नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परम. मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, साधिले ते साधेसित, साधिले ते साधाहित, करोने प्रबोध, कळो हे प्रबोध. संत पार उतरले, पार उतरले, संत पार उतरले, संत पार उतराले. देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध. मनुष्य देह ऐसा निध, साधील ते साधा सिद्ध, करोनी प्रबोध, संत पार उतरले. मनुष्य देह ऐसा निध, साधन ते साधाहित, करोनी प्रबोध. संत पार उतरले. मनुष्य देह ऐसा निध म्हणजे निधी. मनुष्य देह ऐसा निध नाही का? पुढे काय? साधिल ते साधा सिद्ध, करोनी प्रबोध, संत पार उतरले. याच देहाने विचार करून संत या भवसागरातून या शरीराला नौका बनवलं, त्यांनी नाव बनवलं आणि शरीराच्या नावेमध्ये सवार होऊन या भवसागराला ते पार करून गेले. हे शरीर भवसागर तरून जाण्याची नौका आहे जर आपण योग्य मार्गाने त्याला चालवलं तर. आणि आपण जर याला चुकीच्या मार्गाने चालवलं तर ते माणसाला थेट नरकापर्यंत घेऊन जाते. नौका तीच आहे जी मोक्षापर्यंत नेते, नौका तीच आहे जी माणसाला अधोगतीकडे घेऊन जाते. आपण त्या नौकेला चालवतो कोणत्या दिशेने याच्यावर अवलंबून आहे. याला चांगलं आणि वाईट. मग या देहामध्ये आल्यानंतर माणसाने असं कोणतं काम आहे की आपल्या आत्मकल्याणाकरता ते काम केलं पाहिजे? जगामध्ये अनेक कामं आपल्यासमोर आहे. सगळ्यात चांगलं काम कोणतं आहे जे या नरदेहाने माणसाने केलं पाहिजे? तुकोबाराय म्हणतात, भगवंताचं भावनेने भजन करण्या इतकं चांगलं काम या जगात दुसरं कोणतंच नाही. अभंगाचं पहिलं. भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे
भावे गावे गीता भावे गावे गीत 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 भावे गावे गीता भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त तुझा भावा हे देव तुझ भावा आहे देवा तुझ भावा हे देव तुझ बाबा हे देव बाबा हे देव तुझ बाबा हे देव तुझ बाबा हे देव भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित शुद्ध करुणिया चित शुद्ध करुणिया चित भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त महाराजांचा अतिशय प्रसिद्ध प्रचलित साधा सोपा सरळ आणि सुंदर अभंग आहे. तुकाराम महाराज या अभंगाची 6 चरण आहे. 6 चरणामधून तुकोबाराय या ठिकाणी आपल्या आत्मकल्याणाची पंचसूत्री सांगतात. पंचसूत्री म्हणजे आपल्या आत्मकल्याणाचे 5 सूत्र या अभंगामध्ये दिलेले आहे. त्याच्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं सूत्र तुकोबारायांनी दिलं की माणसाने या देहामध्ये आल्यानंतर भावनेने भगवंताचं गीत गायलं पाहिजे. बाकीचे काही कामं आपल्याकडून होतील, काही कामं होणारच नाही. खूप कामं आपल्या समोर आहे, सगळे आपण करू शकत नाही. जितकं शक्य आहे तितकंच आपण करतो. पण एखादं राहिलं तरी चालेल, पण आयुष्यामध्ये देवाला गायचं राहिलं नाही पाहिजे. देवाला गायचं राहिलं नाही पाहिजे. काही माणसं म्हणतील महाराज आम्हाला गाताच येत नाही, नाही का आम्हाला ताल नाही, आम्हाला स्वर नाही. पण काही हरकत नाही, देवाला गायचं आहे. महाराज म्हणतात भाव महत्त्वाचा आहे. भावे गावे गाण्याकरता काय महत्त्वाचं आहे असं आमच्या संगीतकार मंडळीला विचारा, तर ते तुम्हाला सांगतील राग महत्त्वाचा आहे, कुठल्या रागात तुम्ही गाता. दुसरी गोष्ट आहे त्याला ती चाल महत्त्वाची आहे. तिसरी गोष्ट ताल महत्त्वाचा आहे. चौथी गोष्ट स्वर महत्त्वाचा आहे. गाण्यामध्ये काल महत्त्वाचा आहे. मग हे सगळं महत्त्वाचं आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं असून जर त्याच्या मागं भाव नसेल तर सगळं असून सुद्धा शून्य. गिरिधर लाल तो भाव का भूका, गिरिधर लाल तो भाव का भूका, गिरिधर लाल
तो भाव कहू का गिरिधर लाल तो भाव कहू का राग कला नहीं जानत तुका राग कला नहीं जानत तुका क्या गाऊ को ये सुनने वाला क्या गाऊ को ये सुनने वाला राग कला नहीं जानत तुका राग कला नहीं जानत तुका क्या गाऊ कोई सुनने वाला क्या गाऊ कोई सुनने आता जमलं बरं का आकाश महाराज नाही का? क्या गाऊ कोई सुनने वाला गिरिधर लाल तो भाव का भूका राग कला नाही जानत तुका. महाराज म्हणतात आम्ही देवाला आळवतो पण आळवीत असताना आम्हाला कुठं राग येतो आणि त्या रागाच्या कला आम्हाला माहीत आहे. रागाचे खूप सूत्र आहे. कोणते राग कोणत्या समय गावे. सकाळी गायचे राग संध्याकाळी चालत नाही, संध्याकाळची गायचे राग दुपारी चालत नाही, आनंदाच्या प्रसंगात गायचे राग दुःखाच्या प्रसंगात चालत नाही, दुःखाच्या प्रसंगात गायचे राग आनंदात चालत नाही, नाही का. डीजेवरचे गाणे कीर्तनात चालत नाही कीर्तनातल्या चाली डीजेवर चालत नाही. ज्याच्या त्याच्या सगळ्या जागा बदललेल्या आहेत आणि हे सगळं पाहून ज्याला करता येतं याच्याकरता स्वरशास्त्राचं आणि संगीतशास्त्राचं काय असावं, ज्ञान असावं. पण तुम्ही म्हणाल आम्हाला देवाला भावनेने गायला सांगितलं पण आम्हाला गाताच येत नाही तर आम्ही काय गाणार आहे. दोन भाग असतात. एक असतो गद्य विभाग म्हणजे बोलून सांगणे, दुसरा असतो पद्य विभाग म्हणजे गाऊन सांगणे. पद्य विभाग म्हणजे गाऊन सांगणे. त्याच्यामध्ये कविता आल्या, वेगवेगळे गीतं आली, गाणी आले, संतांचे अभंग आले. हा सगळा पद्य विभाग आहे. आणि तुम्हाला सांगू का, व्याख्यान करून आपल्या मनावर जेवढा परिणाम होत नाही ना तेवढा गाऊन होतो. म्हणून संतांनी देवाला आळवत असताना ते बोलले नाही, देवाकरता त्यांनी गायलं. आणि देवाकरता त्यांनी जे आळवलं गायलं त्यालाच आम्ही अभंग म्हणतो. ते अभंग म्हणजे देवाच्या प्रसन्नतेकरता गायलेले गीतं आहेत. आणि तुकोबराय सांगतात गीत गायचं आहे आणि भावनेने गायचं आहे. मग एवढंच जर आपण म्हणू तर याच्यावर अतिव्याप्ती दोष येण्याची शक्यता आहे. अतिव्याप्ती म्हणजे एखादं केलेलं लक्षण लक्षापेक्षा अजून वेगळीकडे जर जात असेल तर ती अतिव्याप्ती झाली. तसं तुम्ही भावनेने गीत गा एवढंच जर म्हटलं तर काही माणसं म्हणतील आम्ही किती काय सिनेमाचे गाणे गातो. मग तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, फक्त गीत गायला सांगितलं ना, तर मग आम्ही तर गीत गातोच ना. काही माणसं सकाळी आंघोळ करताना गातच असतात. काही माणसांनी बाथरूममध्ये साऊंड बसून घेतलेली आणि ते सिनेमाचे गाणे वाजत असतात. खरं म्हणजे आपल्या घरातही सिनेमाचे गाणे जर सारखे वाजत असतील ना तर सिनेमा थिएटरमध्ये ना आपल्या घरामध्ये काहीच अंतर नाही. आपलं घर सिनेमा थिएटर नसावं, त्याच्यामध्ये काही लोक आपल्या घरात हिरोचे फोटो लावतात. खरं म्हणजे हिरोचे फोटो त्या सिनेमाच्या थिएटरला असतात. आपलं घर म्हणजे सिनेमाचं थिएटर नाही. आपल्या घरामध्ये गाणे गायले गेले पाहिजे, पण कोणते गायले गेले पाहिजे, देवाचे गायले गेले पाहिजे. भगवंताच्या संबंधाने देवाला आळवणारे सिनेमाचे गाणे नको आहे का. तो व्यापार आणि व्यवसाय म्हणून त्यांनी केलेला आहे. म्हणून साधू संतांनी देवाला म्हणून तुकोबराय सांगतात भावे गावे गीत, भावनेने गीत गायचं. आणि त्याला एक दुसरी शर्त दिली, ते गीत असताना गात असताना चित्त शुद्ध करून गायचं. आपला वेळ संपत आलेला आहे. काही गावकरी मंडळी भजन करायची. भीमदादाला भजनाची आवड होती. पांडवाचे भाऊ भीमदादा, त्यांना भजनाची आवड होती. भीमदादा म्हणले आपणही भजनाला जात जाऊ, चांगलं आहे, आता युद्धाचं काम नाही काय नाही, खाली वेळेमध्ये आपण भजनाला जात जाऊ. तर भीमदादा गावातल्या भजनाला येऊन बसायला लागले. पण आता भीमदादाचं शरीर धिप्पाड, त्यांचा आवाजही पहाडी. पण भीमदादाला काही तालास्वराचं ज्ञानच नव्हतं. तालास्वराचं ज्ञान नसल्यामुळे भीमदादा जर गायला लागले तर ते भजनी लोक असे वैतागून जायचे. ताल नाही, स्वर नाही, भला मोठा आवाज, दुसऱ्याचा आवाज निघू द्यायचे नाही. मग ते भीमदादाचं भजन ऐकून भजनी लोक म्हणले बरं याला विरोध करायची सोय नाही. तो भीमदादा आहे, त्याला जर विरोध केला तर तो एखाद्याला धरून आदळायला बसला. त्याचं सामर्थ्य वेगळं आहे, मग विरोधही करता येत नाही. भीमदादाला तू भजन करू नको असंही म्हणता येत नाही. तुला चांगलं येत नाही हे म्हणण्याची सोय नाही. बरं ज्याला खरंच चांगलं येत नाही ना त्याला असं म्हणता येत नाही तुला येत नाही, त्याला फार राग येतो. बरं ज्याला चांगलं येतं ना ते लवकर म्हणत नाही, आणि ज्याला येत नाही ना ते गप राहत नाही. हे अशी उलटसुलट प्रक्रिया आहे सगळी.
ज्याला कमी येतं त्याला खूप गाण्याचा नाद असतो, आणि ज्याला खूप गाता येतं ना त्याला 3 वेळा बोलवायला जावं लागतं, चला ना नागेश्वरीला, आमच्या आजोबाचं वर्षश्राद्ध आहे, आमच्या आजीचं वर्षश्राद्ध आहे, चला एखादी चाल म्हणून या तुम्ही, जास्त वेळ थांबू नका, पण चालीपुरतं तुम्ही तरी चला. म्हणजे ज्याला येतं त्याला विनंती करून सुद्धा तो येत नाही, आणि ज्याला येत नाही त्याला बोलवायची सुद्धा गरज नाही, तो बिना बोलवताच माईकवर हजर होतो. म्हणायला भीमदादाचं तसंच झालं. भजनी मंडळी म्हटले भांडण केल्यापेक्षा भजनाला न केलेलं बरं, गेलेलं बरं. भजनी मंडळी भजनात यायची कमी झाली. शेवटी भीमदादाच्या लक्षात आलं की जे भजन नियमाने चालत होतं, आपण जायला लागल्यापासून लोक भजनात यायचे बंद झाले, म्हणजे आपल्यामुळं भजन विस्कळीत झालं. भीमदादा म्हणले आपण आहे ना तिकडं एकांतात जाऊन गाऊ. आता कुठं गाऊ? एकांतात. म्हणजे जिकडं माणसं नसतील ना तिथं जायचं आणि जोरजोरात गायचं. मग आपल्याला कोण अडवणार आहे? भीमदादाला गायची हौस होती. भीमदादाने काय केलं, लांब अशी डोंगरात जाऊन बसले. अशी काही झाडं होती, जंगल होतं, आणि त्या डोंगरात जाऊन भीमदादा बसले आणि एकटेच जोरजोरात गायला लागले. पण काय झालं, गावामध्ये कुंभारदादाची गाढवं चुकली, गाढवं हरवली. कुंभाराकडे गाढवं असायचं, जुना काळ आहे. गाढवं हरवल्यानंतर कुंभारदादा म्हणला आपली गाढवं कोणत्या दिशेला गेले असतील. मग तो म्हणला जिकडून कुठून जर गाढवासारखा आवाज आला तर आपण त्या दिशेने जाऊया. ते बरोबर तर जिकडं भीमदादा गात होते ना त्याच दिशेने गेला. तिथं गेल्यानंतर भीमदादा म्हणले का रे कुंभारदादा इकडं कोण इकडं? ते म्हणले काय नाही, माझे गाढवं हरवले आणि त्यांना शोधित आलो. म्हणे मग तुझे गाढवं हरवले तर तू इकडच्या दिशेने कसा आला? नाही म्हणले मला थोडा तसा आवाज आला, मला माफ करा म्हणला, मला माहीत नाही तुम्ही इथं गातात, तुम्हाला राग येऊ देऊ नका, पण मला माझे गाढवं ओरडल्यासारखा आवाज आला म्हणून या दिशेने आलो. भीमदादाला पश्चाताप झाला. भीमदादा म्हणले म्हणजे मी गाढवासारखा ओरडतो असा याचा अर्थ होतो, याच्यानंतर आयुष्यात कधीच गायचं नाही. काय ठरवून टाकलं? आयुष्यात कधी भजनच करायचं नाही, गायचं नाही. एखादा महिन्याचा कालावधी गेला असेल. एकदा भीमदादा द्वारकेला गेले भगवान श्रीकृष्णाकडं. द्वारकेला गेल्यावर भगवान कृष्णाने स्वागत केलं, दोघांच्या भेटीगाठी, गप्पा झाल्या. हस्तिनापुरात काय चाललं, सध्या तुमच्या द्वारकेत कसं चालू आहे, पांडव बरे आहे का, कुंती माता बरी आहे का, बाकी इतर सगळं. मग सगळ्या चर्चा झाल्या. पण भीमदादाला एक गोष्ट जाणवली, सतत आनंदी राहणारे जे श्रीकृष्ण आहेत ना, श्रीकृष्ण सध्या अलीकडे उदास दिसायला लागले. भीमदादा म्हणले वासुदेव एक विचारू का? दरवेळी मी येतो तेव्हा तुम्ही फार आनंदी असतात, यावेळी तुम्ही फार नाराज दिसतात, काहीतरी कारण आहे. तुम्ही द्वारकेचे राजा आहेत, मोठा माणूस आहे. मोठी माणसं आपल्या दुःखाचे कारण सहजासहजी कोणाला सांगत नाही. पण भीमदादा म्हणले आम्ही पांडव तुमचे खास प्रिय आहे, तुम्ही सांगा कशामुळे. भगवान कृष्ण म्हणले भीमदादा माझे भक्त जेव्हा माझं नामचिंतन गाताना तेव्हा मी फार आनंदी असतो. जगातला देव आनंदी कधी असतो? जेव्हा देवाला भक्त गातात ना तेव्हा देव आनंदी असतो. म्हणून देवसुद्धा भजनप्रिय आहे. देव भजनप्रिय आहे. काही ठिकाणचा देव भोगप्रिय आहे, म्हणजे खाण्याला प्रिय आहे. काही ठिकाणचा देव शृंगारप्रिय आहे, म्हणजे त्याला वस्त्र आभूषण. वृंदावनात जर आपण गेलो ना तर वृंदावनचा देव शृंगार भोगप्रिय आहे. काही ठिकाणचे देव मालाप्रिय असतात. जगन्नाथाची खिचडी प्रसिद्ध आहे, तिथला देव भोगप्रिय आहे. द्वारकेचा देव वस्त्र आभूषण शृंगारप्रिय आहे. आणि पंढरपूरचा देव भजनप्रिय आहे. पांडुरंगाला जर काय आवडत असेल तर त्याला भजना इतकं दुसरं काहीच आवडत नाही. विठ्ठल 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 भगवान श्रीकृष्ण म्हटले भीमदादा तुम्ही भजन करीत होते ना, मला फार प्रसन्न वाटायचं. तुम्ही भजन बंद केल्यापासून मी अलीकडे नाराज झालेलो आहे. माझ्या नाराजीचं कारण तूच आहे भीमा. काय झालं? तू माझं भजनच करीत नाही, त्याच्यामुळे मी नाराज आहे. देव त्या माणसावर नाराज असतो, त्या घरात नाराज असतो, त्या गावात नाराज असतो ज्या गावात कोणीही देवाकरता गात नाही, देवाला आळवीत नाही. नाही का? देवाला गायल्याने आळवल्याने देव प्रसन्न राहतो. आणि तो मंत्र उच्चाराच्या माध्यमातून आळवा, तुम्ही गीताच्या माध्यमातून आळवा, तुम्ही अभंगाच्या माध्यमातून आळवा. देवाला आळवण्याचे हे अनेक प्रकार आहे. त्याच्याकरता फार तालस्वरच असला पाहिजे. नाही तयावीन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल, रामकृष्ण नये जरी तुझ मधुर उत्तर, नाही सुस्वर दिदला देवे. नाही तयावीन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. रामकृष्ण आपल्याला येईल तसं आपण गायलं पाहिजे.
याचा अर्थ आहे बाकीचे लोक जरी भीमाच्या भजनाला नाराज होत असले तरी भीमाच्या भजनाने देव प्रसन्न होत होता. काही लोक एवढं सुंदर गातात की सगळे लोक त्यांच्या भजनाने प्रसन्न होतात, पण लोकच प्रसन्न होतात, देव नाही होत. कारण ते गातात सुंदर पण पितात सुद्धा सुंदर. थोडं पिल्याशिवाय त्यांना गाता येत नाही. म्हणजे पिऊन भजन करणारे जे शास्त्रीय संगीताचे कलाकार आहे ते जगप्रसिद्ध असतील, पण देव मान्य नाही. ते जगमान्य असू शकतात, देव मान्य नाही. आमचा एखादा भोळा वारकरी त्याचा तालस्वर लागत नसेल आणि गावातले लोक त्याला वेडं म्हणत असतील, पण देवाच्या दृष्टीने तो देवाचा आवडता माणूस आहे. मी एक गोष्ट मला आठवली. वृंदावनमध्ये हरिदास स्वामी आहे. ते देवाने जिथे रासलीला केली त्याला निधिवन म्हणतात. त्या निधिवनामध्ये हरिदास प्रभूची समाधी आहे. हरिदास स्वामी म्हणजे शास्त्रीय संगीत, भारतीय शास्त्रीय संगीत ज्यांच्यापासून निर्माण झालं ते हरिदास स्वामी. तानसेन त्याचा प्रमुख आहे आणि हे तानसेनचे गुरु हरिदास स्वामी आहे. तानसेन बादशहाच्या दरबारात गायचा, जुना काळ आहे. तर बादशाह त्याच्यावर प्रसन्न असायचा. सगळ्या जगामध्ये तानसेनचं नाव आहे. गाण्याच्या बाबतीत कोण? तानसेन. अजून सुद्धा त्याची बरोबरी कोणी केली नाही. तो हरिदास स्वामीचा शिष्य आहे. हरिदास स्वामीने एक दिवस तानसेनला बोलावून घेतलं आणि म्हणले, तानसेन तुझं जगात नाव झालेलं आहे, माझी अशी इच्छा आहे एकदा मला गाऊन तरी दाखवतो, गातोत कसा, ऐकू दे मला. तानसेन म्हणला, जगापुढं गात होतो, आज गुरुच्या समोर गायची वेळ आहे. तो म्हणला, गुरुजी मी तुमच्या समोर गातो, पण मला जरा. ते म्हणले, अजिबात नाही, तुझ्यासारखा मोठा माणूस तुला घाबरण्याचं कारणच नाही, मी तुझ्यावर कृपा आशीर्वाद केलेला आहे. तानसेनने एवढं सुंदर गायलं की तानसेनचं गाणं ऐकल्यानंतर गुरुचं मन प्रसन्न झालं. खरं म्हणजे एखादा शिष्य जेव्हा गुरुपेक्षा मोठा होतो ना, तेव्हा जगातला ओरिजिनल गुरु असेल तर त्याला त्याचा आनंद झाला पाहिजे. नाही तर मग द्वेष करणारे गुरु आहे. शिष्य पुढं चालला तरी गुरुला जमत नाही. खरं म्हणजे जगामध्ये पित्या काय पुत्राच्या विजये बाप संतोषत जाय. मुलगा जर मोठा झाला तर वडिलाला आनंद वाटतो. आपल्यापेक्षा बाप से बेटा सवाई, बापापेक्षा मुलगा सवाई असला पाहिजे, वडिलाला त्याचा आनंद व्हावा. तसं इथं तानसेन एवढा मोठा झाला, जगप्रसिद्ध झाला, हरिदास स्वामीला त्याचा आनंद आहे. हरिदास स्वामी म्हणले, तानसेन आज तू मनसोक्त गायचं. आणि त्याने आपल्या गुरुजीच्या समोर एवढं गायलं तानसेनने सुंदर, गुरुजीला हृदयापासून आनंद झाला. गुरुजी म्हणले, याच्यासारखा सुंदर गायक न भूतो न भविष्यती. गुरुने काय केलं, एक थाळी घेतली, त्या थाळीमध्ये हिरे माणिक मोती असे ठेवले आणि ती हिरे माणिक मोत्याने भरलेली थाळी अशी धरली आणि सांगितलं, तानसेन माझ्याकडून तुला आज एवढी भेट. तानसेन म्हणला, गुरुजी गुरुने कुठं शिष्याला भेट द्यायची असते का? शिष्यानेच गुरुला दिलं पाहिजे. तानसेन म्हटलं, असं आहे, मी आज तुझ्यावर मनापासून प्रसन्न आहे. हे जे आहे ना, माझा प्रसाद म्हणून हे सगळं ठेव, प्रसाद म्हणून ठेव. गुरुने एवढं सगळं हिरे माणिक दिव्य रत्न त्याला दिले, अनमोल रत्न, एक थाळी भरून दिले. पण ते रत्न देत असताना त्याला अशी शीग लावलेली होती, त्याच्यावरून एक कवडी ठेवलेली होती. कवडी म्हणजे पांढरी कवडी असते ना, ती गळ्यात घातली जाते, ते काही गुरांच्या काही विशिष्ट ती कवडी ठेवलेली होती. ती सुद्धा फुटलेली होती. कशी होती? फुटलेली होती. ती फुटलेली कवडीवर ठेवलेली होती. मला सांगा, ज्याने थाळी भरून माणिक मोती दिव्य रत्न दिले, त्याने एक फुटलेली कवडी वरून ठेवली आणि ती दिलं. त्या तानसेनने ते ताट स्वीकारलं, पण तानसेनच्या लक्षातच येईना की हिऱ्याने भरलेल्या थाळीवर कवडी कशा करता ठेवलेली आहे. तानसेन म्हणला, गुरुजी एक विचारू का? हरिदास स्वामी म्हणले, विचार. ते म्हणले, तुम्ही मला थाळी भरून रत्न दिले ते बरोबर आहे, पण वरून तुम्ही फुटकी कवडी कशा करता ठेवली? ते म्हणले, असं आहे, तुझ्या गाण्याचं मूल्य या रत्नासारखं आहे, पण तुझं गाणं रत्नासारखं असलं तरी तो एका दरबारी राजाकरता आयुष्यभर गातो ना, तुझ्या त्या गाण्याची किंमत या फुटक्या कवडी इतकीच आहे. तुझं गाणं अनमोल असलं तरी तुझ्या गाण्याची किंमत, कारण जे गातो ना तू ते फक्त राजाकरता गातो, त्याच्यामुळे तुझ्या गाण्याची किंमत या फुटक्या कवडी इतकीच आहे, म्हणून मी फुटकी कवडी ठेवली. तुझं गाणं श्रेष्ठ असलं, उत्तम असलं तरी तू गातो कोणाकरता हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तानसेनला त्याचा पश्चाताप झाला आणि तानसेन म्हणला, गुरुजी इथून पुढे जे गाईल ते फक्त देवाकरताच गाईल. नाही का? भागवतामध्ये सुंदर प्रसंग आहे. भागवतामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्णाला खूप शोधलं पण कृष्ण भेटतच नव्हते, रासलीलेच्या प्रसंगात
भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका भिक्षरंतो मनचक्रे योग माया मुपाश्रिता. देव भेटत नाही. गोपिकांनी सगळ्या एकत्र आल्या, कृष्णाच्या विराहाने व्यतीत झाल्या आणि रडू लागल्या. देवाकरता रडणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना गोपी म्हणतात. त्या वृंदावनातल्या गोपी एकत्र झाल्या आणि रुदन करू लागल्या. पण नुसत्या रडल्याने देव भेटणार नाही, आपण रडता रडता काहीतरी त्याला गायलं पाहिजे भावनेने. म्हणून त्या गोपिकांनी एक गीत गायलं आणि त्या गीताचं नाव आहे गोपीगीत. तव कथामृतं तप्त जीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. जयति तेऽधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रहि. दैतदृशता दीक्षुतावका स्त्वयि धृतासव स्वाम विचिन्वते. असे त्यांनी 19 श्लोक गायले. याला भागवत हे 12 स्कंदाचं महापुराण आहे. त्या 12 स्कंदाचं हृदय भागवताचा दशमस्कंद आहे. आणि भागवताच्या दशमस्कंदाचा हृदयामध्ये पंचप्राण राहतात. माणसाच्या हृदयात काय राहतं? प्रमुख 5 प्राणच शरीरामध्ये प्रमुख आहे. त्या भागवताचे पंचप्राण म्हणजे रास पंचाध्यायीचे 5 अध्याय. आणि त्याच्यातला मुख्य प्राण म्हणजे गोपीगीत आहे. म्हणजे सगळे भागवतातले आख्यानं एका बाजूला, व्याख्यानं एका बाजूला, आणि गोपिकांनी गायलेलं एवढं गीत एका बाजूला. म्हणजे व्याख्यानाचा सार गीत असतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुम्ही देवाकरता काय केलं पाहिजे? तर भावनेने त्याला खूप गायलं पाहिजे. खूप बोलल्यापेक्षा, खूप चर्चा केल्यापेक्षा, देवापेक्षा खूप उपचार केल्यापेक्षा भावाने तुम्ही त्या भगवान परमात्म्याला जर गायलं तर तो भगवान परमात्मा तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही गायचं आहे कशा करता? एक माणूस म्हणे भजन गायल्यावर काय देव भेटणार आहे का? तुम्हाला मी विचारतो, देव कशाने भेटतो? खरं सांगू का, देव भेटतच नाही हेच खरं आहे. तुम्ही अभिषेक करा, तुम्ही पूजा करा, तुम्ही गा, तुम्ही मंत्र करा, नाही तर तुम्ही यज्ञ करा, नाही तर तुम्ही अजून काही करा, देव भेटत नाही. देव भेटेल इतका अधिकार आपला नाही, आपण काही संत नाही. पण देव नाही भेटला तरी काय हरकत नाही, फक्त देव आमच्यावर प्रसन्न असला पाहिजे. देव आपल्यावर प्रसन्न झाला तरी खूप झाला. आणि देव प्रसन्नते करता या जगात कोणतं साधन आहे? तुकोबाराय सांगतात, देवाला प्रसन्न करायचं असेल तर भावाने त्याला गायलं की तो प्रसन्न होतो. त्याच्या प्रसन्नतेकरता भाव महत्त्वाचा आहे. म्हणून देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त झाले एकचित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू वाताहत गा भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत. शुद्ध करो नियात शुद्ध करो नियात शुद्ध करो नियात चित्त शुद्ध करो. गावे गावे गीता शुद्ध करो नियागीता शुद्ध करो नियागीता शुद्ध करो नियाचित्ता. भावे गावे गीता शुद्ध करो नियाचिता शुद्ध करो नियाचिता शुद्ध करो नियाचिता. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. आपलं चित्त शुद्ध करून देवाला भावनेने गायचं गीत हा प्रकार आहे. आपण या चरणावर किती बोललो तरी कमी आहेत. गाण्याकरता एक लागतो राग. कुठल्या रागात तुम्ही गाता? गाण्याकरता एक लागतो राग. पण तो देवाकरता जर असेल तर त्याच्यात असावा लागतो अनुराग. एक आहे राग, दुसरा आहे अनुराग. अनुराग शब्दाचा अर्थ होतो प्रेम. अनुराग शब्दाचा अर्थ आहे प्रेम. राग खूप लोकांना येतो आणि रागामध्ये खूप लोक गात असतील, पण अनुरागामध्ये गाणारे भक्त बोटावर मोजणे इतकेच आहे.
एकदा तानसेन रस्त्याने निघाले तर मीराबाईचं भजन चालू होतं. मीराबाईचा आवाज तानसेनच्या कानावर पडला आणि तानसेन म्हणले, एवढं कोण गातं भावपूर्ण? तर मीराबाईचं जे गाणं होतं ते भावपूर्ण होतं. तानसेनसारखा माणूस त्या गाण्याने आकर्षित झाला आणि दरवाजावरच बसले तानसेन. ते म्हणले, मीराबाईचं गाऊन संपल्यानंतर तिने पाहिलं की तानसेन माझं भजन ऐकतात. मीराबाई म्हटली, तुम्ही तानसेन आहात, मी साधारण श्री गाते, मला रागाचं, स्वराचं, तालाचं कुठलंच ज्ञान नाही, फक्त मी माझ्या भावनेने गात होतो. तानसेन म्हणले, मीराबाई तुझा भावच आवडला. काय म्हणले? तुझा भाव आवडला. तुझा भाव आवडला म्हणूनच मी इथं बसलो. तुम्हाला मी संप्रदायातली एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल की वैकुंठवासी प्रातस्मरणीय पूज्य बंकट स्वामी महाराज काकड्याचं भजन म्हणायचे. तर बंकट स्वामी महाराजाचं भजन ऐकण्याकरता बालगंधर्व बसायचे. म्हणजे ज्यांची ख्याती आहे, गंधर्व म्हणून ज्यांचं नाव आहे, ते बंकट स्वामीचा काकडा पंढरपूरच्या मठाच्या पुढे बसून त्यांनी ऐकलं. कोणीतरी विचारलं की तुम्ही जगातले लोक तुम्हाला आणि ओळखतात एवढे मोठे, तुम्ही एका वारकरी माणसाचा काकडा ऐकतात? ते म्हटले, आम्हाला जगातले लोक मानत असतील, आम्ही गंधर्व असू, पण आम्ही गंधर्व असलो तरी आमच्याकडे राग आहे, कला आहे, पण जो अनुराग, प्रेम आणि भाव बंकट स्वामीच्या काकडा भजनात आहे ना, ते प्रेम आम्हाला अजून शिकवायला खूप दिवस जाणार आहे आमच्या भजनात. तसं मीराबाईने गायलं आणि तानसेन म्हटलं की मीराबाई भाव चांगला आहे, पण मीराबाई तुला एक सल्ला देऊ का? काय म्हणले तानसेन? जरा राग से गाया करो, म्हणजे थोडंसं रागात गात जा. मीराबाई म्हटले, रागात कसं गायचं, जरा तुम्ही गाऊन दाखवा बरं मला. मग तानसेन आहे ते, त्यांनी तान छेडली आणि सुंदर राग रागिण्यामध्ये त्यांनी गाऊन दाखवलं. मीराबाईने अशा टाळ्या वाजवल्या. मीराबाई म्हटल्या, तानसेन काय सुंदर तुम्ही गायलं, तुमच्या गाण्याबद्दल जीव ओवाळून टाकावा असं तुम्ही गायलं, पण तुम्हाला माझा थोडासा सल्ला आहे, देऊ का? जरा भावसे गाया करो. काय म्हटल्या? जरा भावसे गाया करो. तानसेनने मीराबाईला सांगितलं, मीराबाई तुझा भाव चांगला आहे, जरा रागसे गाया करो. मीराबाई म्हटले, तानसेनजी तुमचा राग चांगला आहे, पण जरा भावसे गाया करो, अजून जरा याच्यामध्ये भाव आणा, कारण देवाला राग कमी अभिप्रेत आहे, अनुराग जास्त अभिप्रेत आहे, भाव जास्त अभिप्रेत आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाचा आरंभच भावशब्दातून केला. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. का हो महाराज, तुम्ही सहज म्हणून गेले भावनेने गीत गायचं. आम्ही भावनेने गीत गाऊ, पण त्याच्या पुढची जी आठ आहे ना, ती फार अवघड आहे. शुद्ध करून या चित्त. सगळं होतं पण चित्त शुद्ध होत नाही, ही गोष्ट खरीच आहे. तुम्ही किती प्रयत्न करा, माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही, त्याचं चित्त आहे, हे चित्त शुद्ध होत नाही. चित्त शुद्ध होण्याकरता माणसाने काय केलं पाहिजे? तुकाराम महाराज म्हणतात असं आहे, चित्त शुद्ध होत नाही ही गोष्ट खरीच आहे. कारण हे अर्जुनानेच गीतेमध्ये देवाला मान्य केलेलं आहे की चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तशाहम निग्रहम म्हणणे वायुरेव सुदुष्करम. मग त्या चित्ताला एकाग्र करण्याकरता, शुद्ध करण्याकरता काय केलं पाहिजे? तुकाराम महाराज म्हणले त्याच्याकरता काही टीप आहे, त्याच्याकरता काही टिप्स आहे, तेवढ्या टीप तुम्हाला देतो. आजचा अभंग म्हणजे आपलं चित्त शुद्ध करण्याकरता दिलेल्या टीप आहे. आणि छोट्या छोट्या टीप म्हणजे पुढच्या चरणामध्ये चित्त जर शुद्ध करायचं असेल तर पहिली शर्त आहे की आपल्या जीवनामध्ये आपण दुसऱ्याचे गुणदोष पाहायचे बंद करा. आपलं चित्त जर शुद्ध करायचं असेल तर अभंगाचं तिसरं चरण. अनेकांचे कानी अनेकांचे कानी अनेकांचे कानी अनेकांचे कानी गुणा दोष मनाना गुणा दोष मनाना तुझ भावा आहे देवा तुझ भावा आहे देवा गुण दोष नादानी गुण दोष नादानी तुझ भावा आहे देवा तुझ भावा आहे देवा. काने गुण
अनेकांचे काणी गुणदोष मनानं. आणि महाराजांनी सांगितलं, बाबांनो, आपलं चित्त जर आपल्याला शुद्ध करायचं असेल तर आपण दुसऱ्याचे गुणदोष जास्त कानाने ऐकायचे नाही. अनेकांचे कानी. काय होतं माणसाला, काही माणसं स्वतः निंदा करीत नाही, दुसऱ्याची स्तुती निंदा याच्यापासून माणूस वापसला पाहिजे. कुणाची अनावश्यक स्तुतीसुद्धा चांगली नाही आणि कुणाची निंदा कधी चांगली नाहीच. निंदा चांगली नाही हे आपल्याला माहीतच आहे. निंदा किशी की मत करना यारो. कबीर महाराजांनी सांगितलं की माणसाने कुणाची निंदा करू नये आणि कुणाची स्तुतीसुद्धा अवास्तव करू नये. निंदा स्तुतीपासून शहाणे माणसं नेहमी वाचत असतात, बाजूला राहत असतात. असं आहे. स्तुती म्हणजे समोरून येणारा, पाठीमागून येणारा दगड आहे आणि निंदा म्हणजे समोरून येणारा दगड आहे. एखाद्याने जर आपल्याला समोरून दगड फेकून मारला तर कदाचित तो चुकवता येऊ शकतो, पण एखाद्याने जर पाठीमागून फेकून मारला तर आपल्याला त्याचा अंदाजच येत नाही. याला स्तुती म्हणतात. आपली स्तुती करणारी जी माणसं असतात ना, मला वाटतं निंदा करणाऱ्यापासून कमी सावध राहिलं तर चालेल, स्तुती करणाऱ्यापासून जास्त सावध राहिलं पाहिजे. साधू संत निंदा स्तुतीमध्ये पडत नाही. माऊली म्हणतात, निंदा आणि स्तुती माने करोणी एके पांती, जो विचारे जनीवनी प्राणवृत्ती जनीवनी. ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित. तुल्य निंदा स्तुती. निंदेलाही तुम्ही महत्त्व देऊ नका, स्तुतीला महत्त्व देऊ नका. तुकोबराय सांगतात, अनेकांचे कानी गुण दोष मनाना. आणि स्तुती कधी होते, गुण पाहिले की स्तुती होते, आणि निंदा कधी होते, दोष पाहिले की निंदा होते. त्याच्यामुळे कुणाचे दोष माणसाने कधीही पाहू नाही. कासया गुणदोष पाहू अनेकांचे, मज काय त्याचे उणे आहे. असं आहे. या जगामध्ये 100% चांगला माणूस कोणीच नाही. या जगामध्ये 100% चांगला माणूस कोणीच नाही आणि या जगामध्ये 100% वाईट माणूससुद्धा कोणी नाही. आपण दुसऱ्याला जे दिसतो ना, आपण ओरिजिनल नाही. आपण सगळे माणसं एकमेकाला दिसतो नाही, हे ओरिजिनल नाही. मग ओरिजिनल कोणते आपण, ते आपल्यालाच फक्त माहिती, ते अजून दुसरं कोणाला माहीत नाही. माणसाचे 2 रूपं असतात. एक रूप असतं वैयक्तिक रूप स्वतःच्या नजरेत, आणि दुसरं रूप असतं जे जगाला दिसतं ते. पण जे जगाला दिसतं ना ते खरं नाही, जे स्वतःला दिसतं ना ते माणसाचं खरं रूप आहे. आपल्याजवळ दोषही आहे आणि आपल्याजवळ गुणही आहे, हे सगळ्या माणसांनी मान्यच केलं पाहिजे. का आपण माणसं आहोत. माणूस म्हणला तर त्याच्याकडे दोष असणारच आहे. ज्या दिवशी आमच्याकडे दोषच नसेल त्या दिवशी आम्ही संत तरी असू, नाही तर देव तरी असू. जोपर्यंत आम्ही माणसं आहोत तोपर्यंत आमच्याकडे गुण आणि दोष राहतात. मग मला सांगा, आपल्यातही जर दोष आहे तर दुसऱ्याची पाहायची काय गरज आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जर तुम्हाला दोष पाहायचेच असेल तर आपले आपले पहा. कासया गुणदोष पाहू अनेकाचे, आणि मज काय त्याचे उणे आहे. म्हणून भागवतामध्ये म्हटलेले, अन्यश्च गुणदोष चिंतन मासु मुक्त्वा सेवा कथा रसमहो नितराम पिबत्वं. दुसऱ्याच्या निंदास्तुतीपासून माणसाने मुक्त असावं. म्हणून अनेकांचे काणी गुणदोष मनान आणि, तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. तुम्हाला देव पाहिजे का, निंदास्तुतीतून तुम्ही बाजूला राहा. तुम्हाला देव पाहिजे का, तुम्ही देवाला भावनेने गा, भावे गावे गीत. तुम्हाला देव पाहिजे का, तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करा. महाराज, चित्त शुद्ध करण्याकरता आम्ही अजून काय केलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही तुमचं मस्तक संतांच्या चरणावर विनम्र ठेवलं पाहिजे. अभंगाचं पुढचं चरण, मस्तक ठेंगना मस्तक ठेंगना मस्तक ठेंगना मस्तक ठेंगना मस्तक ठेंगना मस्तक ठेंगना मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगना
ठेंगणा करी संताच्या चरण. आपला वेळ संपलेला आहे, 1 वाजत आलेला आहे. तेव्हा मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. महाराज म्हणतात तुम्हाला चित्त शुद्ध करायचं असेल तर त्याच्याकरता अजून पुढचा एक महत्त्वाचा उपाय सांगतो. तुम्ही संतांच्या चरणाजवळ आपलं मस्तक विनम्र करा, ठेंगणं करा. एक छोटीशी गोष्ट सांगतो 1 मिनिटाची आणि थांबतो, आपला वेळ संपलेला आहे. रामप्रभूने सेतू तयार केला, रावणाबरोबर युद्धाची तयारी चालू होती. सेतू झाला की पलीकडे जाऊन युद्ध होणार होतं. सेतूच्या कामामध्ये सगळं जे वानर दळ होतं हनुमंताचं, ते मोठमोठे पर्वत डोंगर दगडं उचलून तिथं टाकीत होते. सेतू बांधायचं काम चालू होतं. त्या वानरामध्ये एक छोटासा प्राणी होता, त्याला खार असं म्हणतात, खडी. ती छोटीशी खारुताई ती सुद्धा त्याच्यात मदत करीत होती. ती खार आपली थोडीशी वाळू माती उचलून आणायची, तिच्या तोंडात मावेल तेवढी ती त्याच्यात टाकायची. म्हणजे सगळे वानरं मोठमोठे पर्वत टाकायचे, हे करायचं, पण ती मध्ये मध्ये घोटळत राहायची, ती सुद्धा काम करू लागायची. काय झालं, हनुमंताचा पाय एकदा घाई गर्दीमध्ये हनुमंताचा चुकून पायाचा जोराचा दणका तिला लागला. आता ते मारुतीचा पाय, एवढीशी खारुताई आहे, तिला मारुतीच्या पायाचा धक्का लागला तर ती बिचारी उलटी पालटी होऊन 2 मिनिटं तर डोळे झाकूनच पडली. घाईघाईने कुठल्या तरी वानराने पाहिलं, तिला उचलून घेतलं, तिला पाठीवरून हात फिरवला. रामप्रभूने विचारलं काय झालं? म्हणले काही नाही, थोडासा अपघात झाला, घाई गर्दीमध्ये हनुमंताच्या पायाचा धक्का हिला लागला आणि बिचारी बेहोश झाली होती. तिला असं रामप्रभूने आपल्या हातावर ठेवलं, तिच्या पाठीवरून हात फिरवायला लागले. रामप्रभूने हात फिरवल्यानंतर त्या खडीला खूप आनंद झाला. ती म्हणली काय भाग्य आहे आपलं की साक्षात जगाचा मालक ब्रह्मांडाचा स्वामी आपल्या पाठीवरून हात फिरवतो, आपल्यावर प्रेम करतो आपल्या प्रेमाने. खरं म्हणजे चांगला काम करणारा घटक लहान जरी असला पण त्याचं काम चांगलं असेल ना तर देव त्याच्यावर प्रेम करतो. त्या खारीवर त्या रामप्रभूने आपला सुंदर हात फिरवित होते, कोमल देवाचा हात. ती खार प्रसन्न झाली मनामध्ये. पण रामप्रभू म्हणले हनुमंताला काही कळत नाही. काय म्हणले? हनुमंताला काही कळत नाही, बिचारी एवढीशी काम करू लागते, कुशाल तिला पायाचा धक्का मारला. ते म्हणे एकदा हनुमंताला समजून सांगितलंच पाहिजे. ते म्हणले हनुमंत कुठं आहे, त्यांना बोला बरं, मी जरा समजून सांगतो की असं काम चुकीची पद्धत आहे. तुम्ही जर त्याच्या जोराचा पाय पडला असता तर बिचारी मेली असती, हनुमंताला दिसत नाही का? ती खार म्हणली प्रभू तुम्ही हनुमंतावर एवढं रागवण्याचं काही कारण नाही. तुम्ही रागवण्याचं कारण नाही. जर हनुमंताच्या पायाचा स्पर्श मला झालाच नसता तर तुमचा स्पर्श सुद्धा मला झाला नसता. हनुमंताने तुमच्या पायाचा स्पर्श मला केला, त्यांच्या पायाचा केला, त्यांच्या पायाखाली सापडले म्हणून तर तुमच्या हातात येऊन बसले. हनुमंताने जर मला पायाचा धक्का लावला नसता तर तुम्ही माझ्या पाठीवरून एवढा प्रेमाने हात कधी फिरवण्याची वेळ आलीच नसती. देवाने आपल्यावर प्रेम करावं वाटत असेल तर आपण संतांच्या चरणाचा काय केला पाहिजे? आश्रय केला पाहिजे. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. अजून महाराज सांगतात जर तुम्हाला आपलं मन प्रसन्न करायचं असेल ना तर आपण आपल्या बोलण्याची सुद्धा पद्धत बदलवली पाहिजे. तुकोबराय सांगतात वेचिते वचन जेणे राहे समाधान. ते वचन आपण वेच केलं पाहिजे, ते वचन आपण बोललं पाहिजे जेणे राहे समाधान. वाणी वापरीत असताना बोलणारालाही समाधान झालं पाहिजे आणि ज्यांच्या कानावर तो आवाज गेला ना त्या सगळ्यांनाही आनंद वाटला पाहिजे. कबीरजी म्हटले ऐशी वाणी बोलिये जो मन का आपा खोय, आवरण को शीतल करे आपहू शीतल होय. वाणीमध्ये ताकद आहे. ब्रह्मदेवाने दिलेल्या अनेक कला माणसाला आहे, त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची कला आहे आपण बोलतो ते. बाकीचं आपल्याला एखाद्या वेळेस कृतीमध्ये कमी जास्त झालं तरी चालेल, पण आपली वाणी आपण दुरुस्त ठेवली पाहिजे. वाणी का स्वर सुधारलो बस हो गया भजन. आपल्या वाणीने आपण नेहमी चांगलं बोलत राहावं. वेचिते वचन जेणे राहे समाधान, तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. आणि आपलं हृदय शुद्ध करायचं असेल तर शेवटचा उपाय तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुकान फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार.
दुर्लभा पावा तुझा वावा देव देव विठोबा रखुमाई थोडा तरी परोपकार. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या आयुष्यामध्ये आपण परोपकार केला पाहिजे. जो माणूस परोपकार करतो ना तो जिवंत माणूस आहे. आणि माणूस असून सुद्धा ज्याच्या आयुष्यात कधी परोपकार घडत नाही ना तो माणूस नाही, तो जिवंतच नाही. माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे त्याच्या कृतीमध्ये, त्याच्या विचारामध्ये परोपकाराची भावना असली पाहिजे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. संत आपल्याला सगळं शिकवतात. संत परमार्थही शिकवतात आणि संत परोपकारही शिकवतात. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. अभंग मोठा आहे, अभंगाचं चिंतन गोड आहे. आपला वेळ संपलेला आहे. या ठिकाणी या सेवेकरता ज्या मातोश्रीच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने अर्थात पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित झालो, त्या मिसाळ परिवाराच्या मातोश्री अतिशय सात्विक परिवार आहे, अतिशय धार्मिक परिवार आहे. मागच्या वर्षी हा शंकर आहे ना, त्याला बंबू म्हणतात, त्याने त्याच्या वडिलाच्या त्या प्रसंगामध्ये त्याला आमचे पोपटराव ही मंडळी बसलेली, त्याला भागवत कथा करण्याची इच्छा होती, पण त्याचं ती संधी राहून गेली. पण किमान आपल्या आजीच्या वर्षश्राद्धाकरता कीर्तनाच्या सेवेकरता यावं अशी त्याने मला खूप दिवसापूर्वी इच्छा होती. खरं म्हणजे आज रामनवमीच्या काल्याचा दिवस आहे. जिथं जिथं रामनवमीचे सप्ताह संपले, आज काल्याचा दिवस आहे. पण खूप काले असताना सुद्धा या वर्षश्राद्धाची सेवा करावी असं मला वाटलं. याचं कारण आहे त्या मुलांची ती तेव्हापासूनची जी भावना होती, इच्छा होती. आणि ज्या आजी आहेत ज्यांचं वर्षश्राद्ध आपण इथं साजरं करतो, त्या या नागेश्वर भगवंताच्या खूप चांगल्या भक्त होत्या. रोज देवाची विधी असेल, देवाची पूजा असेल, त्या खूप श्रद्धेने करायच्या. खरं म्हणजे ज्या शंकराची सेवा एवढ्या प्रेमाने करायच्या ना, तर त्या भगवान शिवाच्या स्वरूपालाच प्राप्त झाल्या. म्हणून आपण जे म्हणतो ना कैलासवासी, तर ते सार्थ झालं. त्यांनी भगवान शंकराची पूजा केली तर त्या कैलासाला प्राप्त झालेल्याच आहे. अशा या मातोश्रीला भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करताना भगवान नागेश्वरांच्या चरणी आपण प्रार्थना करूया की या मातोश्रीला प्रभूच्या चरणी अखंड चिर सानिध्य प्राप्त व्हावं, त्यांना सौख्य आणि सुख लाभावं अशी सदिच्छा सात्विक श्रद्धांजली व्यक्त करतो.
या सेवेकरता आलेली आमची सगळी मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य सोपान महाराज, अंकुश महाराज, दोन्ही आकाश महाराज, आमचे दुसरे अक्षय महाराज, आमचे वैकुंठवासी जमदडे महाराज, त्यांच्या संस्थेची सगळी विद्यार्थी मंडळी, आमचे आदरणीय विनेकरी बाबा, आमची टाळकरी मंडळी, समोर बसलेली आपण सगळी मंडळी, तुम्हीसुद्धा अतिशय चांगली साऊंड सिस्टम इथं दिली. पत्र्याच्या हॉलमध्ये पण चांगला आवाज या ठिकाणी दिलेला आहे. समोर बसलेले सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत, आदरणीय आमचे गोरखशेठ असतील, आदरणीय आमचे भिकाजी काका असतील, आदरणीय आमचे एकनाथराव असतील, त्याचबरोबर आदरणीय महेंद्र शेठजी असतील, आदरणीय भाऊ असतील, काका असतील, मिसाळ परिवाराचे सर्व पाहुणे मंडळी असतील, मागं बसलेले आपण सगळी मंडळी, सर्वांचा नामनिर्देश करून आपला वेळ घेत नाही. उपस्थित माता भगिनी आपण सगळेच, आम्ही ज्ञानेश्वर माऊली करून जे विठ्ठल भजन करतो, टाळकरी मंडळी खाली बसतील आणि 1-2 मंडळी आदरणीय आमचे महेंद्र शेठ या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील. त्यांच्यानंतर आदरणीय काकासुद्धा श्रद्धांजली अर्पण करतील आणि एक 5-10 मिनटं 5-7 मिनटाच्या आत सगळा कार्यक्रम पूर्ण होईल. तेव्हा आपण सर्वांनी 1-2-5 मिनटं शांत बसून राहायचं आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नटराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नटराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल हा बोलिले वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्यांनी गेल्या 2-2.5 तासापासून कीर्तनाच्या माध्यमामधून अतिशय सुंदर असं प्रबोधन आणि चिंतन आपल्या समोर सादर केलं, ते विद्वंत रत्न गुरुवारी हरिभक्तपरायण पंढरीनाथ महाराज पगार, त्यांना ज्यांनी समर्थाशी साथ या कीर्तनासाठी दिली ते हरिभक्तपरायण सोपान महाराज देवकर, अक्षय महाराज वाघ, अंकुश महाराज गिडगे, आपल्या गावचे भूमिपुत्र आकाश महाराज आव्हाड, आकाशजी गिडगे, छोटी समस्त भजनी मंडळी, समस्त शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, अंदरसूल तालुका येवला येथील रहिवासी तत्कालीन आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक स्वर्गीय कारभारी भाऊ मिसाळ यांच्या धर्मपत्नी, आमचे दुसरे सहकारी शिवकुमार आणि आमच्या भगिनी सौभाग्यवती राधाताई राजेंद्रजी वलटे यांच्या मातोश्री, अरुण भाऊ साहेबराव भाऊ गणपतराव यांच्या चुलती, शंकर मयूर यांच्या आजी, तुमच्या आमच्या सर्वांसाठी अतिशय आदरणीय असलेल्या लीलाबाई कारभारी मिसाळ यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात. खरं म्हणजे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमामधून अतिशय चांगला असं मार्गदर्शन आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी केलेलं आहे. लीलाबाईंचा जीवनपट जर आपण बघितला तर वडगाव पंगू येथील त्यांचं माहेर होतं, परंतु त्या कणखुरी सिन्नर तालुक्यात या ठिकाणी त्या राहत होत्या. माहेर वाशिन म्हणून, आईवडिलांची कन्या म्हणून, भावाची बहीण म्हणून, तेथील मुलांची आत्या म्हणून, अंदरसूल येथे आल्यानंतर मिसाळ कुटुंबियांची सून म्हणून, कारभारी भाऊ यांची पत्नी म्हणून, मुलांची आई म्हणून, मुलांची आजी म्हणून, मुलांची चुलती म्हणून, जेवढ्या जेवढ्या जबाबदाऱ्या होत्या तेवढ्या तेवढ्या जबाबदाऱ्या लीलाबाईंनी अतिशय समर्थपणे आपल्या आयुष्यामध्ये पार पाडल्या.
7-8 वर्षापूर्वी आमचे सहकारी कारभारी भाऊ हे पृथ्वीलोकीचा प्रवास संपवून परलोकीच्या प्रवासाला निघून गेल्यानंतर लीलाबाईंच्या संसार रथाचा एक चाक त्या ठिकाणी निर्घळून पडलं आणि हा फार मोठा आघात खरं म्हणजे लीलाबाईंवरती झाला. असं म्हटलं जातं, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. निश्चितपणे शिवकुमार असेल, राधाबाई असेल, यांचं मातृछत्र या ठिकाणी हरपलेलंच आहे. परंतु अरुणराव साहेबरावजी, गणपतरावजी यांच्यावरतीही मातृवत प्रेम करणारी ही त्यांची चुलती ही हरवल्याने या ठिकाणी निश्चितपणे मिसाळ कुटुंबियांवरती हा एक दुःखाचा आघात झालेला आहे. मी उपस्थित आपल्या सर्वांच्याच वतीनं, माझ्या काले कुटुंबियांच्या वतीनं, माझ्या समस्त बोगटेवासियांच्या वतीनं, मी ज्या ज्या संस्थांवर काम करतो त्या सर्व संबंधित संस्थांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय किसन काका असतील, गोरखशेठ असतील, पाठीमागं उपस्थित असलेले जितू भैया, महेशजी देशमुख, खरं म्हणजे सर्वांच्याच वतीनं या ठिकाणी लीलाबाई यांची चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. नागेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की हे नागेश्वरा लीलाबाई यांच्या आत्म्यास चिरशांती लाभू दे आणि मिसाळ कुटुंबियांना आणि आम्हाला सर्वांनाच्या दुःखातून सावरण्याची शक्ती दे. थांबतो. ओम शांती.